1 लिटर दूध घेतलं आहे, त्यातलं अर्धी वाटी दूध काढून घ्यायचं. त्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर, 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालून चांगलं मिक्स करून घेतले. दूध इथे उकळत आलं आहे. 10 ते 12 मिनिटानंतर यामध्ये आता हे मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची, एकसारखं हलवत राहायचं आहे. 10 ते 12 बदाम भिजत ठेवले होते, त्याचं वरचं साल काढून ते बारीक करून यामध्ये टाकून घेतले. आता यामध्ये 70 ग्रॅम इतकी साखर घालायची. छान दाटसरपणा इथे याला आला आहे. साधारण 20 ते 25 मिनटं हे मी उकळून घेतलं. आता मिक्सरला पूर्णपणे थंड झाल्यानंतर फिरवून घ्यायचं. कुल्फीच्या मोल्डमध्ये ओतून घ्यायचं. ते नसेल तर ग्लास किंवा डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे ओतून घेऊ शकता आणि फॉईल पेपरने व्यवस्थित पॅक करायचं. ते नसेल तर एखाद्या वहीचं पान घ्यायचं आणि रबरने सुद्धा तुम्ही हे पॅक करून घेऊ शकतात. 12 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवले आणि छानच अशी घरच्या घरी आपली मावा मलाई कुल्फी बनवून तयार झाले. डब्यामधलं सुद्धा आईस्क्रीम छान सेट झाले. व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.